स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारे जनरल नॉलेजचे प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, पंडित हरिप्रसाद चौराशिया हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 तबला, 2 सतार, 3 बासरी, 4 संतूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 बासरी. पंडित हरिप्रसाद चौराशिया हे बासरी या वाद्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 2, देशात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यामध्ये आहेत? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 तामिळनाडू, 3 कर्नाटक, 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र. महाराष्ट्र या राज्यामध्ये देशात सर्वाधिक महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 3, ययाती या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत, 2 वि. स. खांडेकर, 3 विश्वास पाटील, 4 अण्णाभाऊ साठे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर. ययाती या कादंबरीचे लेखक हे वि. स. खांडेकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 4, कायद्याच्या कच्च्या मसुद्याला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 ठराव, 2 निर्णय, 3 आदेश, 4 विधेयक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 विधेयक. कायद्याच्या कच्च्या मसुद्याला विधेयक बिल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 5, भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 1 जगन्नाथ शंकर शेठ, 2 दादाभाई नौरोजी, 3 नारायण मेघाजी लोखंडे, 4 विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नारायण मेघाजी लोखंडे. भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 6, आमच्या काही आठवणी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 रमाबाई रानडे, 2 सावित्रीबाई फुले, 3 लोकमान्य टिळक, 4 विनोबा भावे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रमाबाई रानडे. आमच्या काही आठवणी हे आत्मचरित्र रमाबाई रानडे यांचे आहेत. प्रश्न क्रमांक 7, जागतिक बुद्धिबळ दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 15 जुलै, 2 20 जुलै, 3 22 जुलै, 4 25 जुलै. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 20 जुलै. जागतिक बुद्धिबळ दिवस हा 20 जुलै रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 8, सर्वोच्च न्यायालयाचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 उदय ललित, 2 न्यायमूर्ती सूर्यकांत, 3 हरिलाल कानिया, 4 जी.के. चौराशिया. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हरिलाल कानिया. सर्वोच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश हे हरिलाल कानिया हे होते. प्रश्न क्रमांक 9, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय, 2 स्वामी दयानंद सरस्वती, 3 महात्मा ज्योतिबा फुले, 4 न्यायमूर्ती रानडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय. ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 10, आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती? ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन रॉय, 2 स्वामी दयानंद सरस्वती, 3 महात्मा ज्योतिबा फुले, 4 न्यायमूर्ती रानडे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती. आर्य समाजाची स्थापना ही स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र, 2 कर्नाटक, 3 बिहार, 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान. खालीलपैकी राजस्थान या राज्यामध्ये विधान परिषद नाही. प्रश्न क्रमांक 12, नाथुला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल, 2 कर्नाटक, 3 बिहार, 4 राजस्थान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम बंगाल. नाथुला खिंड ही पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 13, पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये कोणत्या घटकावर विशेष भर देण्यात आला होता? ऑप्शन क्रमांक 1 रोजगार निर्मिती, 2 औद्योगिकरण, 3 कृषी, 4 सामाजिक सेवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कृषी. पहिली पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी या घटकावर विशेष भर देण्यात आला होता.
प्रश्न क्रमांक 14. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 सोडियम कार्बोनेट, 2 सोडियम बायकार्बोनेट, 3 कॉपर सल्फेट, 4 फेरस सल्फेट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 सोडियम कार्बोनेट. धुण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव आहे सोडियम कार्बोनेट. प्रश्न क्रमांक 15. सातरिया नृत्य हे कोणत्या राज्याचे आहे? ऑप्शन क्रमांक 1 झारखंड, 2 ओडिसा, 3 मणिपूर, 4 आसाम. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 आसाम. सातरिया हे नृत्य आसाम या राज्याचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.